Namaste, ma'am. How are you? Good morning, madam. Morning. Good morning, madam. So today we begin with our program. Namaskar Maharashtra. I, C.A. Revati Taure Murkute, welcome you all to our first Farmers Interaction program conducted virtually, only to connect the farmers and the government for advancing and supporting introduction of Maharashtra's first agri-tourism policy to be implemented for promotion of agri-tourism and welfare of farmers. We are indeed privileged to seek support from an extremely high-profile IAS officer currently serving as a Principal Secretary, Ministry of Tourism and Culture, Government of Maharashtra, Honorable Srimati Valsa Nair Singh Madam. I respectfully welcome our guest of honor, Shri Pandurang Taure, and our esteemed speakers. I request Shri Pandurang Taure to commence today's program. Thank you. Once again, ma'am, hearty welcome to you, and from bottom of our heart, we thank you for supporting us for this. Today's program, we are going to conduct the suggestions from various regions of Maharashtra, what farmers actually need for promotion of agri-tourism as such in the entire state of Maharashtra. I request Kasar sir to take first session. Good morning, everyone. Sir, सगळ्यात आधी sir, shall I speak in Marathi or English, ma'am? कसंही चालेल. कसंही चालेल. दोन्ही चालेल. सुरुवातीला मी ऑर्गनायझर्सचे पांडुरंग तावरे सरांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी हे इंटरॅक्शन घडून आणलं, फार्मर्स इंटरॅक्शन ऑन दिस प्रपोज्ड ऍग्री टुरिझम पॉलिसी ऑफ महाराष्ट्र स्टेट. आता जर आपण सगळ्यांनी पाहिलं तर एका अतिशय संकटाच्या काळातनं जग जात आहे. कोरोना पॅन्डेमिक मधनं आपण सगळेजण जात आहोत. त्यामध्ये गव्हर्नमेंटही प्रयत्न करतंय, सगळेजण त्यातून ओव्हरकम करण्याचा प्रयत्न करतात. जशी इकॉनॉमी इफेक्ट झालेली आहे, सगळे सेक्टर इफेक्ट झालेत, आणि त्यामध्ये हॉस्पिटॅलिटी टुरिझम सेक्टर हे एक मोस्ट अफेक्टेड सेक्टर आहे या पॅन्डेमिकमुळे. पण जसं अनलॉकडाऊन सुरू झालेलं आहे, एक एक क्षेत्र खुली होतात आहे, टुरिझम क्षेत्रही हळूहळू त्या ओपन होईल. आणि ज्या वेळेला हे ओपन होईल त्यावेळेला एक सगळ्यांचा असा एक अंदाज आहे की लोकांचं फॉरेन टुरिझमचं प्रमाण कमी होऊन डोमेस्टिक टुरिझमला जास्त प्रमोशन मिळेल आणि जास्त लोक डोमेस्टिक टुरिझम प्रिफर करतील. त्यामध्ये देशांतर्गत टुरिझम असू दे, राज्यांतर्गत प्रिफर करतील. आणि या सगळ्या बॅकग्राऊंड मध्ये ऍग्री टुरिझमला एक खूप मोठा वाव या पुढच्या काळात राहणार आहे. आणि त्यामुळे गव्हर्नमेंटचाही सपोर्ट ऍग्री टुरिझम सेंटर्सना असणं गरजेचं आहे, जेणेकरून जी ही एक अपॉर्च्युनिटी ऍग्री टुरिझम सेंटरला ओपन झालेली आहे की डोमेस्टिक टुरिस्टना केटर करण्याची, त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्याही पॉलिसी त्याला एक बेनिफिशियल अशा असायला हव्या. आज मितीला जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटची एक कॉम्प्रिहेन्सिव्ह टुरिझम पॉलिसी जो 2016ची आहे ती अस्तित्वात आहे. त्या टुरिझम पॉलिसीमध्ये ऍग्री टुरिझम इन्क्लूड आहे आणि रुरल टुरिझम, ऍग्री टुरिझम अशा स्वरूपात ते त्या टुरिझम पॉलिसीमध्ये 2016च्या टुरिझम पॉलिसीमध्ये इन्क्लूड आहे, ज्याच्यामध्ये जो क्रायटेरिया दिलेला आहे की ऍग्री टुरिझम शुड बी अ नॅचरल एक्सटेन्शन ऑफ फार्मिंग ऍक्टिव्हिटी. म्हणजे तो एक स्वतंत्र व्यवसाय नसून एक फार्मरचा त्याच्या शेती करतानाचाच त्याचा एक जोडधंदा, एक एक्सटेन्शन म्हणून ऍग्री टुरिझम कडे त्यात पाहिलेलं आहे. आणि जे क्षेत्र असेल त्यातलं मॅक्झिमम कन्स्ट्रक्शन अलाउएबल हे 20% आहे. आणि युनिट म्हणजे ज्याला आपण रूम्स म्हणतो त्या ऍग्री टुरिझम सेंटरच्या, त्याला 8 रूम्सचं रिस्ट्रिक्शन आहे, तरच ते एक ऍग्री टुरिझम सेंटर असं रिकॉग्नाइज होतं त्या पॉलिसी खाली. जर का तुम्ही 8 रूमच्या वर गेलात देन इट इज ट्रीटेड एज अ कमर्शियल व्हेंचर और किंवा रिसॉर्ट किंवा जे ऍग्री टुरिझमच्या डेफिनेशन मधनं, गव्हर्नमेंटच्या डेफिनेशन आपण त्यातनं बाहेर पडतो. मग या बॅकग्राऊंड मध्ये ज्या वेळेला विषय येतो की बँका किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन कडे जेव्हा ऍग्री टुरिझम फायनान्सचा एखादा प्रोजेक्ट घेऊन आपण जातो
त्यावेळेला फक्त जे 8 रूम्स पर्यंतचे जे ऍग्री टुरिझम्स आहेत, जे युनिट्स आहेत, ते त्या बँका ऍग्री टुरिझम म्हणून कन्सिडर करून त्याला त्या पॉलिसी खाली फंडिंग करू शकतात, ज्याच्यामध्ये काही डीसीसी बँका करतात. सातारा डीसीसी बँक ऑलरेडी करते, पुणे डीसीसी बँक आहे, त्याबरोबर आणखी काही कोऑपरेटिव्ह बँका आणि त्याला फायनान्स करतात आहे. पण रिस्ट्रिक्शन हे 8 रूम्सचं आहे आणि त्याला एनए परमिशनची गरज नाही, टाउन प्लॅनिंग परमिशनची गरज नाही आणि तुम्ही सगळ्या ऍक्टिव्हिटी ऍग्री टुरिझमच्या करू शकता. पण एकदा का ते 8 रूमचं रिस्ट्रिक्शन 8 रूम क्रॉस केल्या, कारण एखादा ऍग्री टुरिझम चांगलं चालायला लागलं, त्याला प्लीज कम टू द पॉइंट. वेळ आपल्याकडे कमी आहे. येस सर. तर त्याच्यामध्ये 8 रूम एकदा मी क्रॉस केल्या की मी ऍग्री टुरिझमच्या याच्यातनं बाहेर पडतो आणि मी रिसॉर्ट म्हणून ट्रीट होतो. तर या बॅकग्राऊंड मध्ये त्या एकदा रिसॉर्ट ट्रीट झालं की नॉर्मल पद्धतीने बँका फायनान्स करतात. जे गव्हर्नमेंटचे फिस्कल इन्सेंटिव्ह आहेत, जे आज मितीला गव्हर्नमेंट देत आहे, त्यामध्ये एक रिसॉर्ट साठी आहे, हॉटेलसाठी आहे किंवा हेल्थ फार्म साठी आहे. त्याच्यामध्ये रिसॉर्टचं जर आपण बघितलं तर त्यात मिनिमम 20 रूमचं रिस्ट्रिक्शन आहे. 20 रूमचं रिसॉर्ट असेल किंवा 10,000 स्क्वेअर मीटर किंवा 2.5 एकराच्या पेक्षा जास्त जागेवर ते असेल तर त्याला जीएसटी मध्ये रिइंबर्समेंट आहे, त्याला स्टॅम्प ड्युटी मध्ये एक्झेम्पशन आहे, इलेक्ट्रिसिटी ड्युटी मध्ये एक्झेम्पशन आहे, ज्याच्यामुळे 50% ते 100% सूट त्याच्यामध्ये दिलेली आहे या गोष्टींवर. तर याच्यामध्ये जो पॉइंट आउट मला इथे करायचा आहे, आज मी तुला 8 युनिट्स पर्यंतचे युनिट हे ऍग्री टुरिझम मध्ये आहेत. 20 रूम्सच्या वरचे युनिट हे रिसॉर्ट म्हणून फिस्कल बेनिफिट मध्ये इन्क्लूड होतात. पण जे 8 ते 20 ह्याच्यामधले जे रिसॉर्ट्स म्हणा किंवा ऍग्री टुरिझम म्हणा, ह्याला कुठलं बेनिफिट असं येत नाही, हे मध्ये आहे. तर जर का गव्हर्नमेंटनी जी काही इलिजिबल फिस्कल बेनिफिट साठी जी कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये इलिजिबल युनिट मध्ये ऍग्री टुरिझम सुद्धा जर इन्क्लूड केलं भले, आणि त्याचं जर लिमिट हे 20 रूम्स पर्यंत ठेवलं, तर फिस्कल बेनिफिट म्हणजे एखादा ऍग्री टुरिझम व्यवस्थित चालायला लागलं, त्याचा टर्नओव्हर 20 लाखाच्या वर गेला की त्याला जीएसटी चालू होतो, मग कॉम्पिटिटिव्हनेस कमी होतो, तर जीएसटीत सूट मिळू शकेल, रिइंबर्समेंट मिळू शकेल. तर एक युनिट म्हणून ऍग्री टुरिझम चा सुद्धा फिस्कल बेनिफिट मध्ये समावेश करावा, ज्याच्यामध्ये तुम्ही 20 युनिटची मर्यादा घालू शकतो आपण, कारण 20च्या पुढे रिसॉर्टच्या याच्यात ते येऊन जाऊ शकेल. तर तोच माझा मुद्दा होता की जर का थँक्यू कासार इन्क्लूड करू शकलो. येस, थँक्यू कासार साहेब. आय रिक्वेस्ट मिस्टर पंकज महाजन फ्रॉम नागपूर and stick to the point. 3 minutes mean 3 minutes. Yes, thank you sir and good morning everyone. मॅम, आपल्याला एक रिक्वेस्ट आहे की थोडे कमी जास्त मुद्दे झाले तरी पॉलिसी मंजूर करून घ्यावी सप्टेंबर मध्ये होणाऱ्या अधिवेशनात, कारण आता कासार सरांनी तेच विषय सांगितले की ऍग्रो टुरिझमला जे फ्युचर दिसतंय त्यासाठी ही अत्यावश्यकता आहे. त्याशिवाय माझी आपल्याला रिक्वेस्ट अशी आहे की ऍग्री टुरिझम सेंटर्सला 24 आवर्स वीज पुरवठा करण्यात यावा आणि त्याचा टेरिफ देखील ऍग्रिकल्चर रेटनी दिलं तर जास्त चांगलं आहे, पण नाही तर रेसिडेन्शियलनी द्यावं. पण आता सध्या ते कमर्शियल रेटनी लावतात आहे. त्यानंतर सेंटर्सला जाणारे जे रस्ते आहेत ते पांधन रस्त्यांमध्ये घेण्यात यावे, कारण काही सेंटर्सला जाण्यासाठी रस्ते प्रॉपर नाही आहेत. सरकारी ज्या योजना आहेत त्या योजनांमध्ये ऍग्री टुरिझम सेंटरला प्राधान्य देण्यात यावं. त्याशिवाय लोन साठी पण. आणि मॅम, एक रिक्वेस्ट अशी आहे की एमटीडीसी मध्ये जे रजिस्ट्रेशन करतोय आपण ते ब्रेड अँड ब्रेकफास्ट तसंच महाभ्रमण, यात ऍग्री टुरिझम सेंटर्स साठी प्रोसिजर थोडीशी सोयीस्कर करावी, कारण शेतकऱ्यांना ती रजिस्टर्ड करताना थोडी त्रासदायक होते. ऍग्रिकल्चर इन्कम हे ऍग्रो टुरिझमचं इन्कम हे ऍग्रिकल्चर इन्कम मध्येच घेण्यात यावं, म्हणजे मग ऍग्री टुरिझमला थोडासा स्कोप मिळेल. ऍग्री टुरिझम, इको टुरिझम आणि रुरल टुरिझम जर हे एकत्र केले तर ही पॉलिसीलाही थोडासा एक चांगला बेनिफिट मिळेल आणि या जवळपास हे तिन्ही पूरक आहेत. पण अम्युजमेंट पार्क, वॉटर पार्क, थीम पार्क यांना ऍग्रो टुरिझम पासून अलग करावं. या दोन्हीच्या पॉलिसी जर अलग असतील, कारण बऱ्याचशा अम्युजमेंट पार्क, वॉटर पार्कला ऍग्रो टुरिझमचं नाव दिलं जातं आणि त्याच्यामुळे थोडासा गोंधळ होतोय. मॅम, शाळेचा जो GR आला होता की 8वी ते 10वीच्या मुलांना ऍग्री टुरिझम सेंटरवर कंपल्सरी करण्यात यावं, त्याचं इम्प्लिमेंटेशन जर प्रॉपर झालं तर ऍग्री टुरिझम सेंटर्स खूप चांगल्या पद्धतीने रन होतील. त्यानंतर एक या पॉलिसीमध्ये कृषी पर्यटन केंद्रावर जे प्राणी आणि पक्षी ठेवलेले असतात त्याबाबत बरेचदा संभ्रम निर्माण होतो की कोणते प्राणी ठेवावे आणि कोणते पक्षी ठेवावे. जसं ससा, कबूतर, बदक, लवबर्ड्स असतात
पण याच्यात कुठेच काही दिलेलं नाही. त्यामुळे बरेचदा स्थानिक अधिकारी येऊन सांगतात की बा हे ठेवायचा अधिकार नाही, हे चुकीचं आहे किंवा हे. त्यानंतर एक एनएचा विषय जवळपास सगळेच बोलतात आहे. मी आता आणि मला सोलापूरहून राजू भंडारकवटेकर यांना विनंती करतो, त्यांनी बोलावं. स्टिक टू 3 एक मिनिट्स शेवटचा विषय होता. बोला बोला. माझी मॅमला अशी विनंती आहे की पांडुरंगजी तावरेंच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमावी आणि या कमिटीने 15 ते 20 दिवसात आपला भंडारकवटेकर साहेब, निर्णय बोला द्यावा. तुम्ही. म्हणजे हॅलो 7 सप्टेंबरच्या आधी त्याला कुठेतरी बोला. एक स्वरूप येईल. भंडारकवटेकर बोला तुम्ही. नमस्कार. हरिओम. हरिओम. गेली 15 वर्ष कृषी आणि ग्रामीण पणन करणारा पूर्ण कुटुंबातला शेतकरी म्हणून बोलत आहे पहिल्यांदा. नमस्कार मॅडम. माझी सगळ्यात महत्वाची मागणी अशी असेल की 1ली ते 12वीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीची सक्ती त्या जवळच्या कृषी पणन केंद्रांमध्ये करावी. दुसरी माझी मागणी अशी आहे की सर्व पर्यटन केंद्रांना त्याच्या कुवतीप्रमाणे त्याच्या मागणीप्रमाणे कमीत कमी व्याज दरामध्ये कर्ज उपलब्ध करून द्यावं. तिसरी माझी मागणी अशी असेल की सर्व कृषी पणन केंद्रांना शेतीपूरक व्यवसाय मान्यता मिळावी. या मागण्या मी आणि तावरे साहेब गेली 15 वर्षापासून सातत्याने करत आहोत. परंतु आज आपण ह्या जो मीटिंग मध्ये आम्हाला बोलवून जो सहभाग नोंदवला आम्ही सगळ्यांनी, आणि आता थोडंसं काहीतरी आपल्यामुळे आमच्या थोडंसं या कार्यक्रमाला आमच्या थोडी गती मिळेल अशी मी इच्छा व्यक्त करतो, अशी आशा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कृषी पणन. दिग्विजय मानकरजी फ्रॉम नाशिक, प्लीज स्पीक. तुमचा म्यूट काढा. हो सर, गुड मॉर्निंग सर. सगळ्यांना धन्यवाद ज्यांनी मला सगळ्यांनी इथे बोलवलं. मी एक 5-7 मुद्द्यांचं प्लॅनिंग केलं आहे की बँक लोन संदर्भात ऍग्रो टुरिझमला थोड्या. बोला बोला. व्हावी. सर आवाज येतोय? येतोय बोला बोला. येतोय ना. एमएसबी कनेक्शनच्या बेसवरती पर युनिट रेट कमी करून द्यावेत आणि ऍग्रो टुरिझम प्रोजेक्ट उभा करण्यासाठी गव्हर्नमेंट मिनिमम 10 लाखाचं बीज भांडवल आपल्याला देण्यात यावं. ऍग्रो टुरिझमला जीएसटी नसावा. लाईक प्लॅन नर्सरीला जसं हे नाहीये. स्कूलसाठी ऍग्रो टुरिझम व्हिजिट कंपल्सरी कराव्यात आणि शाळेत ऍग्रो टुरिझम बद्दल अवेअरनेस क्रिएट करावा. म्हणजे एखादा सेशन महिन्यातनं 15 दिवसातनं कंटिन्यू जर ठेवला तर बऱ्यापैकी अवेअरनेस क्रिएट होईल मुलांमध्ये सुद्धा, अशी माझी विनंती होती. कोल्हापूरवरून नील नितीन बावडेकरजी बोला. कोल्हापूर. नमस्कार मॅडम, आपण आज या ठिकाणी येऊन आमच्या सगळ्यांचे व्ह्यूज ऐकून घेताय याबद्दल सर्वप्रथम मी आभार मानतो. ऍग्रिकल्चर टुरिझम साठी जे मगाशी सांगितलं, इन्कम टॅक्स साठी ऍग्रिकल्चर इन्कम मध्ये त्याचा समाविष्ट करण्यात यावा ही एक आमची रिक्वेस्ट आहे. त्यानंतर शाळा 5वीच्या पुढच्या ज्या विद्यार्थी आहेत त्यांना एक सहल ही कंपल्सरी करण्यात यावी. शासनाने ऍग्रो टुरिझमला उत्तेजन देण्यासाठी स्वतःच्या काही प्रमोशनल जाहिराती जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीतर्फे त्या गावातून केल्या तर ते शेतकऱ्यांपर्यंत त्याची माहिती नीट पोहोचू शकेल आणि शेतकऱ्यांना हे करण्याचं उत्तेजन मिळेल. त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यासाठी जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे ऍग्री टुरिझमला लागणार ते उभारण्यासाठी सबसिडी त्याला मिळाल्यास हे सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्याचा निश्चित फायदा होईल आणि शेतकऱ्यांनी कृषी पूरक उद्योग म्हणून या पर्यटनाकडे वळायला पाहिजे. त्यांच्या अनेक प्रकारे त्यांचे फायदे आहेत आणि त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा त्याचा निश्चित फायदा होतो. आणि ज्यांनी कृषी पर्यटन केंद्र सुरू केली आहेत ते निश्चित शासनाला पुढे येऊन या बाबतीत सहकार्य करायला, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायला मदत करतील ही आमची ग्वाही आपल्याला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण हे कृषी पर्यटनाचं एक शेतकऱ्यांना साधन उपलब्ध करून द्यावं आणि थोडं प्रमोशनल शासनाकडून गेल्यास शेतकऱ्यांना याची अधिक जास्त माहिती होऊ शकेल अशी आमची अपेक्षा आहे. जोगदंड साहेब, तुम्ही आहात का लाईन वरती? तुम्ही लाईन वरती आहात का? आहे लाईनवर आहे. ओके, गाडी एका जागेवर थांबवा आणि बोला. ओके, बोला. 3 मिनिटं आहेत तुम्हाला. बोला बोला. नमस्कार, मी अविनाश जोगदंड, भूमी कृषी पर्यटन केंद्र. सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि ही ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल मॅडमला खूप खूप धन्यवाद, आभार व्यक्त करतो. मॅडम, जवळजवळ सगळे जे काही विषय आहेत तर ते सगळ्यांनी मांडलेलेच आहेत.
माझ्याकडनं फक्त एक 2-3च विषय आहेत. एकतर आत्ताची जी काही परिस्थिती आहे, या परिस्थितीमध्ये ऍग्री टुरिझम सेंटरवर वर्क ॲट फार्म हा एक चांगला कॉन्सेप्ट होऊ शकतो. आणि याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे की जे काही IT इंडस्ट्री मधली लोक आहेत किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामधली आहेत, तर ते ऍग्री टुरिझम सेंटरवर येऊन तिथे राहू शकतात आणि तिथे काम करू शकतात. तर त्यासाठी इलेक्ट्रिसिटी आणि इंटरनेट सर्व्हिस ह्या 2 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. तर त्याची जर कनेक्टिव्हिटी चांगली जर मिळाली सेंटरला, तर नक्कीच सगळ्यांना खूप फायदा होईल. दुसरा माझा विषय असा आहे की डिस्ट्रिक्ट वेबसाईट जे आहेत, ऐकायला येतं माझं तावरे साहेब? हो, येतोय बोला. हा, तर प्रत्येक डिस्ट्रिक्टचे आता वेबसाईट्स आहेत. तर डिस्ट्रिक्ट कलेक्टरला जर आपण अशा काही जर गोष्टीचं हे दिलं की आपल्या एरिया मधल्या जेवढ्या काही ऍग्री टुरिझम सेंटर्स आहेत, तर त्यांचा सुद्धा जे काही डिटेल्स आहेत तर ते आपल्या वेबसाईटवर टाकावे, की जेणेकरून त्या डिस्ट्रिक्टमध्ये शेतकऱ्यांना आणि इतर लोकांना त्या सेंटरबद्दल माहिती होईल. आणि शासनाचा जो गॅझेट असतो, गॅझेटमध्ये बऱ्याचशा गोष्टी इन्कॉर्पोरेट केलेल्या असतात. तर ऍग्री टुरिझम सेंटर सुद्धा त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट करावं, ही एक विनंती आहे. त्याच्याबरोबरच ज्या काही आपल्या मीटिंग्स होतात गव्हर्नमेंटच्या, प्रत्येक डिपार्टमेंटच्या मीटिंग्स कुठेतरी त्यांच्या हॉटेलमध्ये किंवा तिथल्या सभागृहामध्ये होतात. तर ऍटलिस्ट एका डिपार्टमेंटची वर्षातनं 2 जरी मीटिंग ऍग्री टुरिझम सेंटरवर झाल्या, तर त्याचा एक बऱ्यापैकी चांगला फायदा जो आहे तो शेतकऱ्याला होऊ शकेल. आणि शेवटचा मुद्दा असा आहे की ऍग्री टुरिझम हा जो काही विषय आहे, तर तो विषय अकॅडमिक एज्युकेशन आणि ऍग्रिकल्चर एज्युकेशन या दोन्ही याच्यामध्ये ऍटलिस्ट एक सब्जेक्ट ऍग्री टुरिझम असावा, की जेणेकरून विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये ऍग्री टुरिझम मध्ये आपलं करिअर होऊ शकतं आणि चांगल्या पद्धतीने तो व्यवसाय करू शकतो. ओके. थँक्यू जोगदंडजी. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. टेक केअर. फिजिकली आणि As मेंटली you all सगळ्यांनी know, स्वस्थ राहावं. as you all know, Maharashtra is the first state to promote agri-tourism in the country, and for this, Maharashtra has received prestigious National Tourism Award from President of India for the most innovative tourism product, and that is a feather in the cap for Maharashtra. Now that we have shown the path and we have shown the direction, in many ways agri-tourism is helping for sustainable income, sustainable livelihood, not only for the farmers but for the entire village and community in that village. Agri-tourism also helps to conserve the environment and biodiversity of that village. Also helps to conserve local cultures, traditions and practices. In many ways, agri-tourism is more responsible tourism and sustainable tourism, what even WTO also gives importance and threshold. Today, there are more than 1,000 agri-tourism centers creating sustainable employment and livelihood for the farming community. Having said that, I propose, because once Ministry of Tourism publishes this policy of agri-tourism, I think that Ministry of Tourism will be busy in the core activity of the tourism, and hence they may not be able to give focus attention only for the agri-tourism. So I proposed here to formulate Maharashtra Agri-Tourism Council with the focused driven attention, and the council's work will be to formulate the SOPs of agri-tourism, to advocate for advocacy for agri-tourism, coordinate between the different government departments, oversee and access the policy, recommend a strategy, HRD, capacity building, classification, certification, a lot of other activities we will write in detail email draft to you, ma'am. And to promote agri-tourism in Maharashtra, offline and online. Also agri-tourism syllabus for various agricultural universities and diploma and degree courses for tourism institutes. Secondly, being 16th May as a World Agri-Tourism Day, which has been supported by even WTO, I suggest that Ministry of Tourism, state government should organize a national agri-tourism conference every year on 16th May to share the knowledge of best practices happening around India and across the world. So, and plus encourage the best practices with farmers giving state tourism awards
at least 5 awards to the farmers with best practices happening in Maharashtra, and also publish best practices of agritourism. Secondly, to organize events and festivals depending on agricultural significances. For example, Orange Festival, Chiku Festival, Mango Festival, different dates to identify fruits and whatever history, geography, and natural significance and agricultural significance, so that events and festivals will be organized on that district places, giving them approximately around 25 lakh rupees budget to every district to identify agriculture or significance like that. To organize farmers study tours, nationally or state-wise or internationally, because as you all know, countries like Philippines, countries like Singapore, countries like European countries, to organize a study tour once in a year with 75% subsidized in travel, accommodation and stay, so that farmers will learn from other countries. Last but not the least, I propose to form a special agri-tourism economic zones in Maharashtra on a corporate style, because the ministry will identify the land and locations with nearby to the historical places, geographical places, or natural significance or agriculture, and with support of road, electricity, and water and local support there, so that private entities will come and do a agricultural hub kind of a thing. For example, dairy, poultry, vegetable gardens, fruit forest, so that it happen, because it is happening now, because it is just 30 kilometers outside Singapore. There is a economic zone for agri-tourism called as Kranji countryside. So they have developed that in 250 hectares, giving 10 acre plot to individual farmer or individual entrepreneur, so that he will develop agricultural there. And some farmers have developed tents, accommodation, resort accommodation, so that people come there, and at 250 hectares, they go around to see the farms, to see the dairy farms, goat farms, flower gardens. Similarly, in Maharashtra, we can do this economic zones nearby to Aurangabad, nearby to historical places or natural places, so that based on this model, we can do this model on BOT basis or PP model also. This is a good suggestion. And plus, by this, agricultural will get major boost, as well as tourism will definitely get a boost. And under your dynamic leadership, madam, this is not impossible. Definitely, I think once you take up any point or any ज्याला आपण तुम्ही एखादा मुद्दा जर तुम्हाला जो पटला, तर तो तुम्ही तडीच नेल्याशिवाय राहणार नाही, मला निश्चित असं वाटतं. आणि इकडे आता मी नायर मॅडमला विनंती करतो की त्यांनी आम्हाला शेतकऱ्यांना गाईड करावं. मॅडम आप म्यूट आपला म्यूट करा मॅडम. अभिनंदन की तुम्ही असा एक कॉल ऑर्गनाइज केला आणि तुम्ही सगळ्या महाराष्ट्रात सगळ्या भागातून लोकांनी भाग घेतला. सगळ्यांना धन्यवाद. आय विल स्पीक इंग्लिश मराठी दोन्ही मिक्स. हो चालेल. असे काही पॉलिसीचे काही मुद्दा आपल्या इथे उपस्थित केला. आता आम्ही पॉलिसीच्या फायनल स्टेजवर आहोत. आता पॉलिसी मोस्टली ऑगस्ट महिन्यात कॅबिनेटच्या समोर ते सादरीकरण होणार आहे. आणि त्याच्यात हा पॉलिसी फॉर्म्युलेट करता वेळी आम्ही पूर्ण भारतात कुठेही असं ऍग्रिकल्चर टुरिझमची पॉलिसी आहे की नाही त्याच्या आधी चौकशी केली. आणि ते सो सरप्राइजिंग कुठेही नाही. म्हणजे एक गाईडलाईन्स आपल्याला बाकी राज्याच्या बेस्ट प्रॅक्टिसेस शेअर करून त्याच्यातून महाराष्ट्राच्या लोकल कंडिशन्सला अडॅप्ट करण्यासाठी आपण ते चेंज करू, पण कुठेही नाही. आणि आपल्याला ते कम्पॅरिझन साठी फक्त फिलिपिन्सचे एक एक्झाम्पल होता आणि मेक्सिकोच होता. बाकी कुठेही असं एक लेट डाऊन पॉलिसी असं नाहीये. आपल्या 2016च्या पॉलिसीमध्ये ऍग्रिकल्चरचं मेन्शन आहे आणि त्याचे डिटेल गाईडलाईन टू बी फॉलोड असं होतं. तर असं आम्ही त्याचं डिटेल गाईडलाईन असं पॉलिसी ते करणार. त्याच्यात एक इश्यू आपण रेस केला की 8 इंच ते मॅक्सिमम. या बहुतेक ते मॅक्सिमम नंबर ऑफ रूम 8 पेक्षा जास्त पॉलिसीमध्ये अलाउड होणार. बट ते
टाउन प्लॅनिंगचे जे परमिशन आहे ते तुम्हाला 8 पर्यंत त्यांचे नाही लागणार. 8 पेक्षा जास्त असेल तर टाउन प्लॅनिंगचे लागेल. पण ऍग्रो टुरिझम पॉलिसी मध्ये बसणार. पॉलिसीचे जे काही इन्सेंटिव्ह आहेत त्याच्यात 8 पेक्षा जास्त पण बसणार. बिकॉज एका वेळेला आपण म्हणतात की शालेय विद्यार्थ्यांसाठी ते कंपल्सरी कर. आपल्याला फक्त 8 रूम असेल तर कुठल्याही विद्यार्थ्यांचा म्हणजे हा ग्रुप आले तर बसणार नाही. तो आपण नवीन पॉलिसीमध्ये डॉर्मेटरी आणि म्हणजे शाळेच्या ते दृष्टिकोनातून डॉर्मेटरीज आणि तसं पण आमच्या प्लॅनिंग मध्ये आहे. बिकॉज एज्युकेशन इन्स्टिट्यूशनला हा मॅन्डेटरी करण्याच्या तरतूद त्याच्यात होणार. म्हणजे आपण आता एस्पेशली बिकॉज ऑफ कोविड तर जास्त दूर काही ट्रिप्स वगैरे 2 वर्षात होणार नाहीये. फक्त डोमेस्टिक टुरिझम अँड इट इज ऑल गो लोकल आता होणार. आणि ते रोड ट्रिप मध्ये आपल्याला जिथपर्यंत रीच होऊ शकतात प्रायोरिटी त्याच्यावर आहे. बिकॉज ऑफ दॅट ऍग्रो टुरिझमला एक नॅचरल बूस्ट होणार. आणि त्याच्यासोबत आम्ही शालेय शिक्षणाचं कंपल्सरी जे एक्सकर्शन स्टडी टूर याचं आपण फिक्स केलं तर नॅचरली वी हॅव टू प्रोव्हाइड फॉर द लिव्हिंग सपोर्ट. देर शुड बी अ डॉर्मेटरी आणि तुम्हाला रेस्टॉरंट असं आम्ही करत नाही. बट यू हॅव द स्पेस टू ensure that and all are served. And so that we are taking care of the room number, we are taking care of the many shalay shikshanaचे ते ट्रिप. सेकंड ते GST रिइंबर्समेंट आहे. पॉलिसी मध्ये जे काही एलिजिबल आहे ते 100% ऍग्रीकल्चर फार्म टुरिझम मध्ये मिळणारच आहे. GST रिइंबर्समेंट आहे व्हॉट एव्हर इट इज दॅट वी विल एन्श्योर इट इज हॅपनिंग. सेकंडली ओनली ऍग्रीकल्चर ऍक्टिव्हिटीज टू बी अलाउड असं तुम्ही म्हणाले ते 100% आय अग्री विथ यू. म्हणजे तुम्हाला ऍडव्हेंचर टुरिझमचे असो ते दॅट इज टू बी सेपरेट. ऍग्रीकल्चर टुरिझमच्या ते डेफिनेशन मध्ये ओनली ऍग्रीकल्चर रिलेटेड ऍक्टिव्हिटीज आपल्या याच्यात बसणार. बाकी विल कंटिन्यू ॲज सेपरेट आणि याचे रजिस्ट्रेशन सेपरेटली होईल विथ द पर्यटन संचालक. MTDC मध्ये जे महाभ्रमण आहे दॅट विल डील विथ नॉन ऍग्रीकल्चरल ऍक्टिव्हिटीज अँड एक्सपिरियन्स टुरिझम. इट कुड बी ट्रेकिंग और इट कुड बी मेनी थिंग्स अदर दॅन फार्मिंग. फार्मिंग विल कम अंडर वन अम्ब्रेला आणि त्याचं सगळं सेपरेटच होणार. बी अँड इन्कम कंबाईन करण्यामध्ये आय डोंट नो. मला त्याचा थोडा अभ्यास करावा लागेल. मला आता अजून कन्व्हिन्स नाही म्हणून मला कृषी विभागाशी पण बोलावं लागेल. त्याच्यात आय कॅन कमेंट ऑन दॅट. आणि यू ऑल्सो कमेंटेड की मार्केटिंग लोकल लेवलवर मार्केटिंग खूप इम्पॉर्टंट आहे. आय टोटली अग्री विथ यू. आमच्या हा पॉलिसी धोरण मंत्रिमंडळाने मान्यता दिल्यानंतर त्याच्या एक पूर्ण वाईड स्प्रेड मार्केटिंग आपल्याला जिल्हा लेवलवर गाव पातळीवर वगैरे करायचे आहे. त्याच्या वी विल प्लॅन टुगेदर. एकदा पॉलिसी अप्रूव्ह झाल्यावर वी विल मीट वन्स अगेन ऑन झूम आणि त्याच्या पॉलिसीचे जे निकष आहेत त्यांचे ते सेलिंग फीचर्स आहेत तुम्ही झूम मध्ये I will share with all of you आणि त्याच्यानंतर we can plan a marketing चे एफर्ट कसा करणार. एक ऑलरेडी पॉलिसी पब्लिक डोमेन मध्ये टाकलं होतं आणि सगळ्यांचे कॉमेंट्स याच्यात आहेत. ऑलमोस्ट 90% कॉमेंट्स आम्ही याच्यात इन्कॉर्पोरेट पण केलेले. 10% ज्याच्यात आमच्या रूल मध्ये बसत नाही. ओनली दॅट हॅज बीन लेफ्ट आउट. एक आहे त्याच्यात गॅसच्या घरगुती दरावर गॅस द्यावं, इलेक्ट्रिसिटी ड्युटी. तर आम्ही दोन्ही संबंधित विभागाची ते अभिप्राय त्याच्यात घेण्याचा आता कारवाई चालू आहे गॅसच्या रेटवर. आणि सेकंडली पांडुरंगजी ते ऍग्रीकल्चर टुरिझम काउन्सिलचे पण दॅट्स अ गुड आयडिया बिकॉज लाईक यू सेड वी आर लुकिंग एट 15 टाइप्स ऑफ टुरिझम हिअर. तो फुल टाइम ऍग्रो मध्ये फोकस करणे शक्यच नाही. टुरिझम काउन्सिल आयडिया ते फॉलोअप करणे मला ऍडवाइस करणे दॅट्स अ गुड आयडिया. Agriculture zone is also a great idea, but I don't know आता त्याच्या शासनाची आर्थिक स्थिती आता थोडा कमजोर आहे. आता कुठलाही private investor invest in that. If any private investor want to set up an agricultural tourism zone आणि आम्हाला त्यांनी संपर्क केला तर we acquire that land for him. No problem. Good, very good, very good. म्हणजे आता MIDC च त्या सेम पद्धत असं आहे की इंडस्ट्रियल इन्व्हेस्टरनी आयडेंटिफाय करताना MIDC तर त्यांच्यासाठी अक्वायर करतात. वी कॅन वर्क ॲज द अक्वायरिंग बॉडी आणि सगळं फॅसिलिटेशन आणि इन्फ्रास्ट्रक्चर सपोर्ट पर्यटन विभागातून आपण उपलब्ध करून देऊ.
तो Okay, ma'am. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला वगैरे असा मोठा कोणी इन्व्हेस्टरने अॅग्रो टुरिझमचे कॉन्सेप्टनी आलं आणि वी आर 100% विल बी हॅपी बिकॉज तिथे इन्सेंटिव्ह पण जास्त आहे कुठेही wherever No it is, problem. and it's a good idea. You can develop a chiku farm, a mango farm, whatever it is. Yeah. We are ready to acquire that foreign. आता राज्य शासनाने नवीन एक PPP पॉलिसी पण काढले लास्ट मंथ, ज्याच्यातून MDDC चे पण जे प्रॉपर्टीज आहेत वी आर ट्राइंग टू डेव्हलप विथ प्रायव्हेट पार्टनरशिप. आणि असं कुठलाही प्रायव्हेट इन्व्हेस्टर आला त्यांच्यासाठी लँड एक्विजिशन करणे पण वी कॅन इन्क्लूड एज पार्ट ऑफ दॅट पॉलिसी अँड हेल्प आउट. दॅट्स अ व्हेरी गुड. अँड ऑल्सो once the policy is ready, आपले जे मार्केटिंग मध्ये we will plan for the full year का जो calendar of Chiku festival, की strawberry festival, you know, जास्त नको because then too wide, thinly spread झालं तर impact होत नाही. 3-4 मोठे festivals आपण करू, एक तर संत्रा, चिकूचं, स्ट्रॉबेरीचं आणि मँगो, म्हणजे these are the main 4 of Maharashtra festivals. Around that आपण प्लॅन करू. स्टडी टूर आय डोंट नो कितपर्यंत शासन त्याच्यात फंडिंग करू शकतात, बिकॉज लाईक आय सेड या वर्षी GST पण नाही, उत्पादन शुल्कात पण आपलं महसूल फार कमी आहे. अँड आपल्याला जस्ट अबाउट पॉलिसीमध्ये जर आपण घेतलं, नुसतं पॉलिसीमध्ये जर घेतलं तर ते ज्यावेळेला शासन करेल 5-6 वर्षांनी 10 वर्षांनी, फक्त त्या पॉलिसीमध्ये जर घेतलं तर ते आता लगेच काय कोणी जाणारच नाही 3-4 वर्ष, पण पुढच्या 5 वर्षांनी होईल. या वर्षी एकदम फक्त पॉलिसी प्लॅनिंगच आहे सगळं, बिकॉज there is no money for anything because we are under very tight situation. Yeah, but it's a good time to make all these because आता आपण सगळं प्लॅनिंगच्या वेळ आहे. कोणाला कुठे ट्रॅव्हल करायचं नाहीये, काय मीटिंग नाही, काय नाही, सो वी विल डू इट. आय विल ऑल्सो लुक एट द, तुम्ही सिंगापूरचं बोलले ना अॅग्रो टुरिझम झोन, क्रंजी कंट्री साइड 2-3 झोन्स इथे करता येईल. तसं कुठलाही प्रायव्हेट इन्व्हेस्टरला इंटरेस्ट असेल तर प्लीज invite them, they can tour. I will ask the department to organize की त्यांनी जाऊन पाहावं लँड कुठे त्यांना पाहिजे, and we can do all the necessary support structure for him. And I am sure एकदा आपलं धोरण रेडी झालं for all over the country, I am sure other states are also looking at this because usually आपण first step घेतो त्यानंतर बाकी ते follow करतात, including Ministry of Tourism. So we are hopeful that in less than a month आपलं tourism agro tourism policy will be ready to be rolled out. And I want state agri tourism awards पण मॅडम थोडंसं घेतलं तर एनकरेजमेंट मिळेल फार्मर्सला. ऍक्च्युली या वर्षी आम्हाला सगळ्या अवॉर्ड्सचं प्लॅनिंग होतं की 27 सप्टेंबरला टुरिझम डे आहे त्या दिवशी करा म्हणून, पण आता या कोविडमुळे थोडं पोस्टपोन करायला आता, बिकॉज कोविड थोडा कंट्रोल मध्ये आला तरच आपण ते घेणार. 16 मेला नॅशनल ऍग्री टुरिझम कॉन्फरन्स 16 मेला. So that is the present situation because COVID hopefully will त्याच्या full planning. But this time आमचे सगळं पॉलिसी लेवल ते करायचं, बिकॉज 7-8 नवीन पॉलिसी आम्ही घेतलं लास्ट 2 महिन्यात. आता आणखीन ऑगस्ट सप्टेंबर मध्ये 2-3 मोठ्या पॉलिसीज आहेत. So once we do it, but the full key is on marketing it. Yes. Because we have to work out a separate marketing exercise just for agro tourism separately. We will do that once the policy is done. We will आपण सगळ्यांनी बसून एकदा brainstorming करू how to get the marketing of this done. No problem. Because like you said, आता 5-6 महिना खरी बसून सगळं कंटाळला तर कुठेही काय स्कोप असेल तर people are going to run off, and I think biggest boost त्याच्यातून agro tourism लाच होणार. Yes ma'am. It's the best time for this. And आम्ही असं पण ते मराठीत म्हणतात ना, तुम्ही असं म्हणलं ना की ऍग्री टुरिझमला बेस्ट टाइम येणार आहे, तर तुमच्या तोंडात तूप साखर पडो. थँक्यू. असं पण आपलं 2 धोरण आता अंडर करणार आहे. एक तर आहे की कॅरव्हॅन पॉलिसी. कॅरव्हॅन आता लोकांनी पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये जाणे इतकं पसंत करणार नाही, त्याकडे स्वतःच्या वाहनात प्रिफर करणार रोड ट्रिप. तर आम्ही असं रोड ट्रिप्स एनकरेज करणार, आणि रोड ट्रिप्स केलं तर त्याच्यातून फार्म टुरिझमला पण एक नॅचरल बूस्ट होणार. रोड ट्रिप पुढे घेतलं तुम्हाला कुठेतरी ते हॉल्ट करावं लागेल, आणि कोविड कंप्लायंट असं तुम्ही कॅफेज वगैरे जिथे टुरिझम सेंटर्स आहेत तिथे कोविड कंप्लायंट कॅफे, कोविड कंप्लायंट हायजीन आम्ही फालतू तसं आपण मार्केटिंग करू शकलो
तर हा रोड ट्रिप्स मध्ये जाणाऱ्या लोकांसाठी दिस इज अ नॅचरल स्टॉप. Yes. So we are trying to make everything COVID compliant. So we will use this farm tourism as an example to show how Maharashtra is managing all these new challenges. So we also have lots of new entrepreneurs coming with caravans. They also want to go in and experience this. So these are all new evolving post-COVID revival strategies. We should work, and I am sure one of the biggest success will be farm tourism, because as you all know, आता 2 वर्षात फक्त डोमेस्टिक टुरिझमच राहणार. आपल्याला Yes, ma'am. इंटरनॅशनल टुरिझम 2 वर्षात तरी नाही होणार. आणि डोमेस्टिक मध्ये पण फर्स्ट डिस्कवर महाराष्ट्र, ते आम्ही आपलं महाराष्ट्र टुरिझमनी एक वेब सिरीज केलेलं आहे आणि खूप त्यांना अप्रिशिएशन आहे. तो फर्स्ट आपल्याला महाराष्ट्र डिस्कवर करायचं. सो आम्ही त्याच्यात मॅडम असं एक वेब सिरीज आपले असे 10 एपिसोड ऍग्री टुरिझमचं केलं तर त्याचा खूप फायदा होईल. 100% विल डू. आता आम्ही फर्स्ट 10 डिस्कवर महाराष्ट्र केलं, म्हणजे हा एकदम रेप्युटेड आपला अजंता एलोरा, एलिफंटा ते रेप्युटेड आहे. त्यानंतर आम्ही केलं अनसीन महाराष्ट्र. महाराष्ट्राचे असं लोकेशन जे आम्ही कोणी ऐकले नाही असं, ते पण आम्ही केलं. आता आम्ही महाराष्ट्राचं शक्तीपीठ ते आता चालूच आहे. म्हणजे हा व्हेरी गुड टुरिझम 100% वी विल डू इट. म्हणजे आणि त्याच्यात मेनली हा जे प्रेझेंटर्स आहे, बाहेरचे कोणी नाहीये, ते त्या एरियाचे त्याचे एक्सपर्ट त्याच्याबद्दल बोलतो आणि क्वेश्चन अँड आन्सर्स वी हँडल आफ्टर दॅट. सो वी विल प्लॅन ऑन ॲग्रो टुरिझम ॲज सून ॲज आपला पॉलिसी रेडी झालं तर इमिडिएटली वी विल स्टार्ट दिस प्लॅनिंग ऑन दॅट. नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. एनिथिंग एल्स? I think you have covered every aspect of this, and I know that I'm very sure under your dynamic leadership, agritourism will be, talking points in entire country as Maharashtra's agritourism policy and Maharashtra's agritourism development initiative, and we hope definitely will be done. Thank you सगळ्यांना. धन्यवाद. Thank you, ma'am. Thank you. Revati, please. Revati, take over. Yes. Thank you so much, ma'am. The suggestions and success stories of farmers really threw light upon the need and expansion of agri-tourism policy. The initiative discussed by Honorable Madam and her ACT long-term vision and mission is definitely going to take Maharashtra to a different level. Thank you, Honorable Madam, Shri Pandurang Tavre, and our humble speakers for your valuable time and for making this program informative, interactive, and successful. Jai Hind, Jai Maharashtra. Thank you. Thank Jai you. Hind. Thank you. Thank you. Thank you all. थँक यू सो मच. Thank you. जोगदंडजी नमस्कार. नमस्कार नमस्कार. थँक यू सो मच सर. पांडुरंगजी थँक यू. रेवती मॅम थँक यू. Thank you. चलो बाय. Thanks to all, Revati and madam, please thank take you. care of yourself Tavre sir, and thank your you. family. You too.